नमस्कार, मी समीक्षा कदम. गुरु कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे. कम्प्युटर बिझनेस रिलेटेड 2 वर्षाचा कोर्स करत आहे. तर सरांनी एक टॉपिक दिला होता, आई आणि वडील. त्याच्यावर मी अगोदर बोललेलीच आहे, परंतु सर म्हटले की असा त्यांचा एखादा प्रसंग सांगा की त्याच्यामधून नाही का एक चांगली शिकवण देता येईल. म्हणजे असा एखादा तुम्ही त्यांच्याबद्दल ना एखादा किस्सा सांगा. तर माझे जे आई वडील होते खरंच ते म्हणजे कष्टाळू होते. त्यांनी म्हणजे नाही का दोघांनी एकमेकांना अशी साथ दिली की येईल ती परिस्थिती ते हाताळत गेले. म्हणजे ते सुखादुःखात एकमेकांच्या सोबत होते नाही का. म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, कठीणातली कठीण ते म्हणजे डगमगले नाही. ते त्या परिस्थितीला नाही का सामोरे जात गेले. मी पण नाही का एक सर्वसामान्य कुटुंबामध्येच आम्ही वाढलो. आम्ही दोघी बहिणी आहोत. तर त्यांनी आमचे जे शिक्षण आहे ना त्याच्यामध्ये म्हणजे माझ्या आईवडिलांनी कधीच नाही का असा खंड येऊ नाही दिला. त्यांनी म्हणजे आमचे जे स्वप्न होते खरंच त्यांनी ना म्हणजे जे काही स्वप्न होते आमचे त्यांनी ते सगळे स्वप्न आमचे पूर्ण केले. मला अजूनही तो दिवस आठवतो की नाही का मला एकदा ना 11th ॲडमिशन घ्यायचं होतं आणि त्या 11th म्हणजे ना ॲडमिशनसाठी ना माझ्या आईकडे पैसे नव्हते. तर तेव्हा म्हणजे ना मला घरही नव्हतं. आम्ही भाड्याने राहायचो. आमचं असंच घर भाडं पण थकलं होतं आणि मला ॲडमिशन पण घ्यायचं होतं. त्याच्यासाठी माझ्या आईकडे पैसे नव्हते. तर तिने ना तिचे दागिने गहाण ठेवले होते. तर मी म्हटले होते नाही का मी दुसऱ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेईल, पण तिचं म्हणणं होतं की नाही तू चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घे. आणि तिने मग तिचे ते दागिने गहाण ठेवले आणि म्हणजे तिने माझं ॲडमिशन केलं, घर भाडं पण दिलं. म्हणजे तेव्हा ते नाही का तेवढी जाणीव नव्हती. म्हणजे ती गोष्ट आत्ता आठवली ना तर म्हणजे असं नाही का वाईट वाटतं की नाही का यार आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी खरंच किती केलं. म्हणजे नाही का त्यांनी म्हणजे तेव्हा ती मला अशी म्हटली होती की नाही का म्हणजे ह्या दागिन्यांची एवढी काही व्हॅल्यू नाही का माझ्यासाठी. तुम्हीच जे दोघीजणी आहेत ना तेच माझं दागिनं आहे. तुम्हीच माझी जे काही आहे ते आहे. तुम्हीच माझं नाही का सोनं आहे. म्हणजे तिच्याकडे आहे ना म्हणजे त्या दागिन्यांना पण व्हॅल्यू नव्हती. भले ती सोन्याची असो नाही तर चांदीची असो. म्हणजे तिच्यासाठी आम्ही दोघीच तिचं सोनं आणि चांदी होतो. म्हणजे तिचं म्हणणं असं होतं की आम्हालाच घडवायचं आहे, आमचंच भविष्य चांगलं करायचं आहे, आमचं भवितव्य चांगलं करायचं आहे आम्हाला. म्हणजे तिला असं म्हणायचं होतं की तुम्हाला दोघींना शिकवून तुम्हालाच तुमच्या पायावर चांगलं उभं करायचं आहे. म्हणजे प्रत्येक आईवडिलांचं नाही का एक स्वप्न असतं की आपण जे दिवस काढलेत ना, आपण जी परिस्थिती बघितली ना ती परिस्थिती पुढं चालून आपल्या मुलांवर नको यायला किंवा ती परिस्थिती आपल्या मुलांनी नको बघायला. म्हणून ते आपल्याला नाही का त्यांच्यावर भले त्यांना किती कष्ट घ्यायला लागू दे, परंतु ते आपल्याला नाही का शिकवतातच. म्हणजे माझी आई नाही का तसं करायचीच. माझे जे वडील होते ते सफाई कर्मचारी होते. BMCमध्ये होते. म्हणजे चांगला पेमेंट होता, परंतु आमच्यावर कर्ज एवढं झालं ना की म्हणजे फारसा काही पेमेंट हाती लागत नव्हता. त्याच्यामुळं मग माझी आई नाही का जवळ म्हणजे तिचं असं होतं की नाही का घरापासून दूर पण नाही जायचं. जवळ जे काही काम भेटेल ना मग स्वयंपाकाचं असो, धुणं भांडी असो किंवा इतर कोणतंही काम असो म्हणजे ती करायची आमच्यासाठी. म्हणजे कसं मुलींवर पण लक्ष देता येईल आणि लांब पण नाही जाता येणार. पण अजून आठवते की मी टॅलीला मला ॲडमिशन घ्यायचं होतं आणि तेव्हा पैसे नव्हते. पण तिचं होतं की नाही का जे काय करायचं ते आज करायचं आहे, उद्या कुणी पाहिलं नाही. तर तिला म्हटलं जाऊ ते नंतर घेता येईल नाही का, पैसे नाहीत तर कशाला घ्यायचं टॅलीला ॲडमिशन. पण ती म्हटली नाही उद्या कुणी पाहिलं, उद्या मी म्हणजे ती अशी काही बोलायची असं नसं उद्याचं कोणी पाहिले, मला जे काय करायचं आहे ते तुमच्यासाठी आजच करायचं आहे. तर मग ती ना मला अजून आठवते समोर आमच्या एका घराचं बांधकाम चाललं होतं. तिथं बाई नव्हती. तर ती तिथे आहे ना विटा वाहायला गेली म्हणजे बिगाराच्या कामासारखं. ती तिथं मला अजिबात आवडलं नाही. मी आल्यावर तिच्यावर रागवले. म्हटलं कशाला नाही का तू गेलीस कामाला. मी शाळेतून आले तिला पाहायला. मी म्हटलं तू शाळेतून नाही कॉलेजमधून आले आणि मी पाहिलं. मी म्हटलं कशाला तू कामाला गेलीस नाही का, तुला कोणी जायला सांगितलं होतं. तर ती म्हणली हे बघ तर कामाला लाज नसली पाहिजे. कष्टाचं आहे ना तर ते कष्टाच्या कामाला आहे ना लाज नसली पाहिजे म्हणे. हरामाचं जे काम असतं ना म्हणजे जे चुकीचं काम त्याला तू लाज म्हणली, पण जे कष्टाचं आहे ना ते मेहनतीचं असतं त्याला लाजायचं नाही म्हणली. म्हणजे असं तिचं तेव्हा म्हणणं होतं. म्हणजे
म्हणजे ती कोणतंही काम असो नाही का ती आमच्यासाठी करायची. ती म्हणायची जे चांगलं काम आहे म्हणजे आमच्यासाठी ती म्हणजे करायची. ती अशी लाजत नव्हती की हां बाबा हे विटांचं काम आहे, बिगारीचं काम आहे, का करू. पण ती करायची. म्हणजे ते मला अजून आठवतं. वाईट वाटतं, पण तिने खरंच आमच्यासाठी खरंच खूप कष्ट घेतले माझ्या वडिलांनी पण. म्हणजे आम्हाला आता घर आहे खरंच म्हणजे ना, घर घेणं पण आत्ताच्या घडीला लई मुश्किल झालेलं आहे. पण खरंच वडील हे असे व्यक्तिमत्व असताना जे की नाही का आपल्या कुटुंबाची जी काही इच्छा असते ती खरंच पूर्ण करते. माझ्या आईवर म्हणजे माझी आई आहे ना, म्हणजे ती आत्ता पण असं म्हणते की मला खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं की नाही का आपलं कधी घर होईल, म्हणजे माझं पण एक घर असेल. मला खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण खरंच वडील एक असे व्यक्तिमत्व असताना ते आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी नाही का काही अहोरात्र मेहनत करतं, रात्रंदिवस मेहनत करतं, पण आपल्या कुटुंबाची स्वप्न ते खरंच पूर्ण करतं. आज मीही एक आई आहे. मी म्हणेल की माझी आई जशी माझी लहानपणी मला रागवत होती, चिडत होती, मी पण माझ्या मुलांवर चिडते, पण मला त्याची किंमत आज कळते की नाही का हा बाबा मला पण वाटतं की माझ्या मुलांना चांगलं वळण लावावं, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांनी चांगलं वागावं म्हणून मी त्यांना रागवते. तसेच आपले आईवडीलही आपल्यावर रागवायचे, खरंच ते आपल्या चांगल्यासाठी रागवायचे. म्हणजे सरांनी खरंच असा हा टॉपिक दिला ना की तो खरंच विचार करायला लावणारा होता. आणि खरंच मला ना माझ्या आईचे खरंच म्हणजे नाही का असं फ्लॅशबॅकमध्ये गेल्यासारखं झालं की नाही का बघा ना, म्हणजे आपण आपल्या आईजवळ जेव्हा होतो, आईवडिलांजवळ, तेव्हा आपण कसं टेन्शन फ्री होतो, आपल्याला कशाचंच टेन्शन नव्हतं, आपण एकदम रिलॅक्स असायचो. पण आत्ताची जी लाईफ आहे म्हणजे मॅरिड लाईफ, त्याच्या म्हणजे आपलं जेव्हा एकदा लग्न होतं ना तेव्हा आपल्या मागं म्हणजे भरपूर असे कामं असतात घरातले म्हणा, किंवा जी वर्किंग वुमन असते ती बाहेर असते. मग त्याच्यामध्ये तिचे म्हणजे घरातलं पण आलं, मुलं बाळं सगळीकडेच लक्ष द्यायचं असतं तिला. म्हणजे अशी परिस्थिती होऊन जाते. आणि आपल्या म्हणजे मी माझं सांगते की मी जेव्हा म्हणजे लग्नाच्या अगोदर होती एकदम रिलॅक्स, कसलं टेन्शन नाही, काही नाही. परंतु लग्नाची नंतरची जी लाईफ आहे म्हणजे आईवडिलांशिवाय नाही का की हां बाबा आपण आपल्या आईवडिलांच्या राज्यात किती म्हणजे असं रिलॅक्स. आणि आता कसं नसतं धावपळ म्हणजे ती नाही का असं वाईट नाही वाटत, पण म्हणजे असं नाही का एक विचार करायला लावणारी गोष्ट आहे ती एक. पण आत्ता आपल्याला जी गोष्ट घ्यायचीच आहेत नाही का ते म्हणजे आपल्या मुलांसाठीच घ्यायचे आहेत असं मला म्हणायचं आहे. आणि मी पण नाही का एक आई आहे, माझे मिस्टर ते पण एक वडील आहे, ते पण खरंच त्यांचं कर्तव्य खूप छान प्रकारे पार पाडतात. माझी मिस्टरांचं जे काम आहे ना गॅस गोडाऊनमध्ये ते खरं तर आहे ना एक टाकी आहे ना आपल्याला 3 म्हणजे ते गॅस गोडाऊनमध्ये असल्यामुळे त्यांना ती एक टाकी ना 4 ते 5 वेळेस म्हणजे उचलायला लागते कस्टमरपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर तसे त्यांना त्या 40 ते 50 टाक्या वाटावं लागतात दिवसातून. म्हणजे तेवढ्या टाक्या त्यांना सेल करावं लागतात. तर मी ना त्यांना म्हणजे असं म्हणत असते की तुम्ही हे काम का करता, म्हणजे किती म्हणजे त्यांचं आहे ना कंबर हातपाय दुखणं चालूच असतं नाही का. मी त्यांना म्हणत असते की तुम्ही हे काम कशाला करता, सोडून द्या हे काम नाही का, एवढे कष्ट कशाला करता, आता झाले नाही का सगळं व्यवस्थित वगैरे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की ना ते 10वीला होते तेव्हा त्यांचे पप्पा एक्सपायर झाले. तेव्हा म्हणजे सगळे जी घराची जबाबदारी असते त्यांच्या बहिणींची वगैरे, म्हणजे जो मोठा भाऊ असतो म्हणजे माझे मिस्टर एकटेच आहेत, त्यांच्यावर आली होती त्यांच्या आईवर आणि त्यांच्यावर. मग त्यांनी खूप म्हणजे त्यांनी पण त्यांचे म्हणजे तेव्हा खूप कष्ट केले नाही का, सगळे काम त्यांनी केले. म्हणजे बिगारीचं म्हणा किंवा सगळे टोटल कंपनीमध्ये इकडं तिकडं 10वीपासूनच म्हणजे काम केले. किंवा माझी जे नणंद वगैरे त्यांनी पण म्हणजे असं इकडं कसं शेतकरी कुटुंब असल्यामुळे दुसऱ्यांच्या शेतात जायचं वगैरे असे भरपूर कामं म्हणजे यांनी सगळ्यांनी केले. तेव्हा ते म्हटले की आम्हाला येणार राहायला घर पण नव्हतं, छप्पर होतं. ते छप्पर म्हणजे पावसाळ्यामध्ये इतकं गळायचं ना, घरातून पाणी असं जायचं म्हणजे झोपायला जागा नसायची, पूर्ण ओलं असायचं घर. तेव्हाच्या काळात आहे ना हे पण नव्हते आमच्या वेळेस असे अंथरायला व्यवस्थित काही असं पोते असायचे म्हणे अंथरायला. म्हणजे अशी परिस्थिती होती म्हणजे पोते असायचे. आणि खाणं पण असंच म्हणे, खाण्याची पण तारंबळ असायची. तसंच खाण्याची तारंबळ होतीच. परत कोणाचं लग्न कार्य असलं किंवा पुढं चांगल्या ठिकाणी कार्यक्रमाला जायचं म्हटलं तर कपडे नव्हते म्हणजे.
असेच दुसऱ्यांचे कपडे मित्रांचे वगैरे घालायचे आणि जायचं. चप्पल नसायची, कोणाची चप्पल कधीतरी वर्षातून एकदा, नाही तर ती पण नव्हती मिळत म्हणजे चप्पल. आणि हां, अजून एक किस्सा आठवतो. ते म्हणले की माझा पेपर याच्यासाठी राहिला होता की नाही का, माझ्याकडं पेन घेण्यासाठी तेव्हा पैसे नव्हते. म्हणजे अशा परिस्थितीतून मी गेलेले ना, त्यामुळं मला या कष्टाचं काहीच वाटत नाही. कारण की जे वेळ आहे ना, म्हणजे माझे वडील नसताना माझ्यावर आली ना, तर ती वेळ ना, ते म्हणले माझ्या मुलांवर नाही यायला पाहिजे नाही का, असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणजे इतकं त्यांचं कर्तव्य पूर्ण पाळतात ना, ते म्हणजे विचारच नाही करत की मी किती कष्ट करतो आहे. म्हणजे ते इतके अनलिमिटेड त्यांचं चालू असतं. मग मलाच कधी कधी त्यांची काळजी वाटते. असं वाटतं नको आपण पण काहीतरी हातभार लावला पाहिजे त्यांना नाही का. म्हणजे जे आई आणि वडील असतात ना, त्यांचं कसं पाहिजे माहिती का, जी रेल्वेची गाडी आपण म्हणतो ना, पटरीवर जर समान चालली असली ना, तिचे दोन्ही चाकाशी समान पाहिजे. समान जर चालले ना, तरच म्हणजे ती सरळ स्टेशनला पोचू शकते, नाही तर ती पोचू नाही शकत. तसंच म्हणजे आई आणि वडील असतात, म्हणजे त्यांनी जर एकमेकांना आधार दिला किंवा आपणच त्यांना, म्हणजे आपण जे मुलबाळ आहे त्यांना आपण नाही का असं व्यवस्थित साथ दिली, तर नाही का व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडून येऊ शकतात. त्यांचे आपल्यावर चांगले संस्कार असतातच, पण आपण पण त्या संस्काराला जागलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर सगळ्यांचे पाहिजे खरंच खूप छान प्रकारे आपल्याला समजवत असतात. तर मी एवढंच म्हणेन की त्यांना कुठलाही त्रास देऊ नका नाही का. खरंच म्हणजे ते निस्वार्थ मनाने प्रेम करतात आपल्यावर. तसंच माझे आई वडील होते, त्यांनी खूप कष्टाचे हलाखीचे दिवस पाहिले आणि खरंच आज त्यांचे खूप चांगले दिवस आले. म्हणजे ना असं चालूच असतं, दुःखाचे दिवस बघितल्याशिवाय ना सुख काय असतं ना, हे अनुभवणं खूप वेगळं असतं. त्याचा आनंदच काहीतरी वेगळा असतो असं मी म्हणा. खरंच आई वडील ही जी संकल्पना आहे ना, खूप भावनिक आहे. आणि सरांनी हा टॉपिक दिला, खरंच विचार करायला लावणारा टॉपिक होता. खरंच म्हणजे अशा जुन्या आठवणी म्हणजे अशा हे झाल्या, म्हणजे अनुभवायला भेटल्या पुन्हा. आणि खरंच त्यांचे कष्ट आठवले, त्यांनी आमच्यासाठी काय केलं याची जाणीव झाली. पण जाणीव नुसतं चालणार नाही. आज मी पण एक आई आहे, त्यांनी जे माझ्यासाठी कष्ट घेतले, तसेच म्हणजे मी म्हणणार नाही की मी पण, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं, प्रत्येकाचे कष्टाचे भाग पण वेगवेगळे असतात. परंतु त्यांनी जे संस्कार माझ्यावर केले, मी तेच संस्कार म्हणजे चांगले संस्कार माझे पुढं माझ्या मुलांवर करेन असं मी म्हणणार. सो थँक्यू व्हेरी मच.